श्री स्वामी समर्थ. सकाळी उठल्यावर सर्वात आधी करा हे काम, त्यानंतरच करा दुसरे काम. बऱ्याच वेळेस आपण ऐकलेलं आहे की सकाळी उठल्याबरोबर देवाचे नाव घ्यावे, सूर्यदेवाचे दर्शन घ्यावे, यांनी आपला दिवस चांगला जातो, शुभ बातमी आपल्या कानी पडतात. परंतु मित्रांनो, सकाळी उठल्याबरोबर ते तुम्हीच सगळ्यात आधी एका गोष्टीचे दर्शन केले की ही गोष्ट बघितली तर तुमचा दिवस अत्यंत शुभ, अत्यंत चांगला जाईल आणि शुभ बातम्या तुमच्या कानी पडतील. धनलाभसुद्धा तुम्हाला होऊ शकतो. दिवसभरात कोणतेही काम हाती घ्याल ते काम पूर्ण होईल, तुम्हाला यशाची प्राप्ती होईल. मित्रांनो, सोपं आहे. सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही सकाळी लवकर उठत असेल तर सगळ्यात आधी आंघोळ वगैरे करावी आणि सरळ आपल्या घराबाहेर जाऊन सूर्यदेवाचे दर्शन घ्यावे. सूर्यदेवाचे दर्शन घेऊन नमस्कार करावा आणि जर तुम्ही सूर्याला अर्घ्य देत असाल, पाणी अर्पण करत असाल तर तेही करा. जर तुम्ही सूर्याला अर्घ्य देत नसाल, पाणी अर्पण करत नसाल तर फक्त बाहेर जाऊन सूर्यदेवाला फक्त नमस्कार करावा. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे करून जर आपण सगळ्यात आधी कोणतेही काम न करता सूर्यदेवाचे दर्शन घेतले तर आपल्या पत्रिका बदलायला लागतात, आपले भविष्य बदलायला लागते. म्हणजे लगेच बदल होणार नाहीत, पण येणाऱ्या काही दिवसामध्ये बदल व्हायला लागतो. आपल्या पत्रिकेत जो राजा असतो तो सूर्यदेव असतो. सगळ्या घडामोडी सूर्यामुळे होत असतात आणि जर तुम्ही रोज सकाळी आंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी काहीच न खाता पिता, कोणतेही काम न करता सगळ्यात आधी देवाचे सूर्यनारायणाचे दर्शन घ्यावे. मग ते तुमच्या खिडकीतून घ्या, गॅलरीतून घ्या, बाल्कनीतून घ्या किंवा घराच्या बाहेर जाऊन घ्या, पण घ्या. तुम्हाला नक्की फायदा होईल. तो दिवस तर तुमचा अत्यंत चांगला जाईल. परंतु येणाऱ्या काही दिवसात आपल्या आयुष्यात, जीवनात बदल व्हायला लागतात, खूप चांगल्या घडामोडी घडायला लागतात. तर नक्की सकाळी उठल्याबरोबर तुम्ही सुद्धा सूर्यनारायणाचे दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, हा उपाय अनेक जण करत आहेत, त्यांना निश्चित असे यश मिळत. आपणही याचा जरूर लाभ घ्यावा. आपला श्री स्वामी समर्थावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अजून तुम्हाला जे ऐकायला आवडेल ते आम्हाला कमेंटमार्फत नक्कीच कळवा, कारण तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन देत असते. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.